चला सर्वजण आनंदी आहोत. तर आज आपण 5चा पाडा गुणाकारात कसा वापरतात, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी हे पाहणार आहोत आणि त्यांचं स्थान पण पाहणार आहोत. त्याचे गणित घेतले पाहू आपण. चला 79 गुणिले 5 मग काय करायचं, 79 5 वेळेस बेरीज करायची. हे आपण 5 वेळेस लिहित बसलो होतो. 79 अधिक 79 अधिक 79 अधिक 79 अधिक 79 ह्याची बेरीज करायची. 45 हा 5 9 45 इथे पण पाढा आलाच ना. 9 5 45 5 हातचे आले 4 35 आणि 4. तर आता आपण एवढ्या वेळेस मांडत बसू लागतं. ही छोटा संख्या आहे म्हणते का, बरीच संख्या आलं कसं जास्त वेळ लागणार. तर आज आपण आता डायरेक्ट गुणाकार सुरू करू. 5 9 45 45 लिहिले आपण इथं. 45 मधले 5 एकक स्थानचे इथे घेतले आपण, ही 5 आले. हे दशक स्थानचे हातचे आपण 4 इथे घेतले. 5 7 35 35 अधिक 4 36 37 38 39 39 395 उत्तर आलं. म्हणजे ही 2 अंकी संख्या होती, यांची 3 बेरीज केली म्हणून एक स्थान नवीन झालं, एकक दशक शतकचं. ही आपलं 2 अंकी संख्या एकक दशकची, इथं स्थान झालं शतकचं. आता इथं तसंच आपण पाहू. 987 गुणिले 5 5चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 5 1 5 5 2 10 5 1 15 25 5 5 25 5 6 30 5 7 35 5 7 35 5 इथले 5 घेतले आपण, ह्याच्या खाली एककच्या खाली एकक जागा द्यायची. हे हातचे आपले काढून इथं 3 लिहिले. 5 7 35 झालं. 5 8 40 40 आणि 3 43 41 42 43. मग 43 लिहिले. 43 मधले इथले डबल आपले शतकच्या दशकचं स्थान आपण इथं दशकच्या खाली लिहिलं 3. हे शतकचं स्थान, ह्याच्या खाली जात डोक्यावर 4, तर इथं आपण 4 लिहिले. 5 8 40 झालं, ते लक्ष ठेवायचं. लगेच 5 9 45 45 आणि 4 45 46 47 48 49 49. बघा 49 झाले. मग इथं स्थान नवीन तयार होतं. हे 9 इथं लिहिले आपण, शतकच्या खाली शतक एकक दशक शतक आणि 1000 स्थान नवीन आलं. कळलं? तर आता आपण पुढचं गणित घेऊ. 6087. बघा लेखन करताना आपण असं लिहितो आणि वाचन एकक दशक शतक 1000 असं करतो आणि लेखन असं करतो. गुणिले 5 7 5 35 35 लई येईल सारखं आपलं. 5 एककच्या खाली एकक लिहिलं, हातचा वरी 3 5 8 40 म्हणा किंवा 8 45 म्हणा. 40 अधिक 3 43 41 42 43 3. मग हे 4 ह्याच्या डोक्यावर लिहिले. 5 गुणिले 0 किती? 5 गुणिले 0 किती असतं? 0च. परंतु आपण काय करतो, ह्या 0 आलं, गुणाकाराचा विषय मिटला, पण नंतर आपलं राहतं बेरीज राहती. म्हणून बेरजेमध्येच म्हणजे हे 4 आपले हातचे खाली शतकच्या खाली शतक जशाला तसे आले. 5 6 30 आले 30. एकक दशक शतक 1000 10,000 इथं झाली आपली 10,000 संख्या. 10,000 30,435. तर लक्षात ठेवा हे 0 असतं, तर गुणिले 0 केलं 0 येतं. पण हे हातचा उरलेला 4 असतो, तो त्यामध्ये ऍड करायचा असतो. तर 0 अधिक 4 किती होतं? 4. म्हणून इथं आपले आले 4. तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे वेगवेगळे अजून गणित मी घेऊन येणार आहे. तर तुम्हाला कशा प्रकारचे पाहिजे त्यासाठी मला कमेंट करा विसरू नका. धन्यवाद. तुम्ही पाहिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. चालतंय. आनंदी राहा, हसत राहा आणि सकारात्मक राहा.